नमस्कार, खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज मुंबई नाशिक महामार्गावरती गोठेघर वाफे या ठिकाणी ला लक्झरीच्या समोर एक दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये बामणी येथील अग्निशमन दलामध्ये काम करणाऱ्या एका जवानाचा मृत्यू झाला। बुलेटवरनं जात असताना खड्ड्यात त्याची बुलेट आदळली आणि त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि यामुळेच या अपघातात बामणी येथील विकास लहू गोरे वय 32 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर मुंबई नाशिक महामार्गावरती अनेकदा असे अपघात होतात। कसारा असेल, वासिंद असेल, शहापूर असेल, या दरम्यान अनेकदा अपघात झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र हा अपघात एक विचित्र अपघात होता। बामणी येथून कामावर म्हणजेच भिवंडी अग्निशमन दलात तो कार्यरत होता, त्यामुळे तो ड्युटीवर जात असताना या ला लक्झरीच्या समोर असलेल्या खड्ड्यात त्याची बुलेट आदळली आणि तो रस्त्यावरती पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अशा प्रकारची ही घटना या ठिकाणी घडली। खड्डा खूप मोठा होता, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं होतं, यामुळे त्याला तो दिसून आला नाही। मात्र नॅशनल हायवेच्या माध्यमातून अशा प्रकारचे खड्डे जर वेळीच बुजवले गेले असते तर अशा प्रकारचे अपघात झाले नसते। आपण जर पाहिलं तर ह्या घटनेमध्ये या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे आणि यामुळेच कुटुंबाने देखील मागणी केलेली आहे की संबंधित जे प्रशासन असेल, रस्ते विभाग असेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा पद्धतीची मागणी या कुटुंबाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आणि ह्या ठिकाणी आपण जर आत्ता पाहिलं तर घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आणि त्यांच्या माध्यमातून हा पंचनामा सुरू करण्यात आलेला आहे। सध्या तरी शहापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि तपासानंतर नेमका कोणता गुन्हा दाखल होतो हे देखील पाहावं लागेल। सध्या तरी ह्या अपघाताची चर्चा संपूर्ण शहापूरमध्ये जोरदार होत असलेली पाहायला मिळते। नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे। त्याप्रमाणे ह्या रस्ते विभागाच्या माध्यमातून, नॅशनल हायवे प्रशासनाच्या माध्यमातून हलगर्जीपणा होत असल्याने असे अपघात होत आहेत। हे खड्डे वेळीच भरण्यात यावे अशी देखील मागणी नागरिक करत आहेत। आपण आता पाहतोय, आपण घटनास्थळी आहोत आणि घटनास्थळी आपण तुम्हाला ती बुलेट दाखवतोय। ही माझ्या पाठीमागची जी बुलेट आहे, याच बुलेटवरनं हात धरून भिवंडीच्या दिशेने चालला असताना त्याचा हा अपघात झाला आहे। बुलेट करून येत असताना तो खड्ड्यात आदळला आणि खड्ड्यात आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि यामुळेच त्याचा अपघात झालेला पाहायला मिळतं आहे। उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। धडधाकट हा तरुण आज आपला जीव गमावून बसला आहे केवळ एका चुकीमुळं। या रस्ते विभागाच्या माध्यमातून जर वेळेचे खड्डे भरण्यात आले तर अशा प्रकारे तरुणांना आपला जीव गमावा लागणार नाही। आणि नागरिक देखील आता मागणी करत आहेत की ज्या मुंबई नाशिक महामार्गावर जेवढे खड्डे आहेत तेवढे त्वरित भरण्यात यावे आणि अशा प्रकारची कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी आणि नागरिकांकडून संताप देखील या घटनेचा व्यक्त केला जात आहे। खबर 24 तास ग्राउंड रिपोर्ट, दिनेश पाचगरे, शहापूर।